मिसळची चर्चा झाली, कुठे पनवेलला अजून काय झाली अलीकडच्या काळात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत हे काही भाषण ठोकत फिरत नाहीत. वास्तविक पाहता भाई और बहनों, हा जो संदर्भ आहे हा संदर्भ देशाच्या प्रधानमंत्र्याचा आहे आणि ते त्यांचे चेले आहेत. मात्र त्यांनी त्यांचा पॅटर्न ठेवला गुंडाळून आणि आमचे नेते राहुल गांधी हे ज्या पद्धतीने इंटरॅक्शन करतात, मुलाखती देतात, ती पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे. अरे तुम्ही आता राहुल गांधींचं अनुकरण देवेंद्रजी करायला लागलेत, याचा अर्थ साफ आहे आता तुमचं काही खरं नाही. तुम्ही मोदी 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 सांगितलं, मोदींच्या चेहऱ्यावर अगदी ग्रामपंचायत मध्ये मतं मागितले. मग तुम्ही वेगवेगळ्या योजना आणल्या, त्या योजनांच्या भरोश्यावर लाडक्या बहिणीपर्यंत तुम्ही त्याच्यावर मतं मागितले. आता तुमचा चेहराही चालत नाही, तुमचा चेहरा कोणी बघू इच्छित नाही, तुमची योजना जी आहे ती कोणी ऐकत नाही, तुमची गाडी पंक्चर झालेली आहे म्हणून तुम्ही आता पैसा बाहेर काढला. आणि हा पैसा बाहेर काढलेला याचा संदर्भ जो आहे हा नगरपालिका आणि नगरपंचायताच्या ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांची पार्श्वभूमी या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आहे. त्यांनी काय केलं, नगरपालिकेमध्ये त्यांनी गुंडागर्दी वापरली, त्यांनी दंडेलशाही वापरली, त्यांनी लोकशाही गुंडाळून ठेवली, त्यांनी निवडणूक आयोग खिशात घातला. आणि हे सर्व करत असताना राजसत्ता, पोलिसांची सत्ता आणि निवडणूक आयोगाची सत्ता आणि पैसा या माध्यमातून एक बुलडोजर चालवलं. आणि ते बुलडोजर जे होतं ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतं. जे बुलडोजर त्यांनी चालवलं ते बुलडोजर भारताच्या संविधानावर चालवलं. त्यांनी जे बुलडोजर चालवलं ते लोकशाहीवर चालवलं. आणि ह्या सर्व खेळ खेळताना त्यांनी जो तमाशा मांडला, त्या तमाशासाठी त्यांनी वग घेतला होता, पैसा फेक तमाशा देख, हा वग त्यांनी घेतला. आणि भारतीय नागरिकांना नागवण्याचं काम, भारतीय नागरिकांना नाचवण्याचं काम, मतदारांची खरेदी विक्री करण्याचं काम करत असताना, बेशरम होऊन हसत असताना ते हेही म्हणाले की नाच मेरी बुलबुल की पैसा मिलेगा. अरे कुठे चाललोय आपण, आपलं काय होतंय. आणि हे सर्व करत असताना बेशरमपणाचा कळस या सर्व निवडणुकीमध्ये त्यांनी जो बाळगला, त्याचाच भाग 2 हा महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. या निवडणुकीत एक शिल्लकचा वग त्यांनी घेतलाय. बाप बडे ना भैया, सबसे बडा रुपैया, ही भूमिका घेऊन कुठेतरी अहंकाराचा परमोच्च आता सीमा ही गाठतात आहे. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, एवढा अहंकार तर रावणालाही नव्हता जेवढा अहंकार तुम्हाला आहे. आणि हा त्यांचा असणारा जो अहंकार आहे हा त्यांच्या वाणीतून, त्यांचा आचार विचार व्यवहार आणि उच्चारातून हा त्यांचा जो अहंकार आहे हा अभिव्यक्त होत आहे. आणि हा अभिव्यक्त होत असताना नगरसेवकांना अनपोज निवडून आणणे हाही कित्ता ते गिरवत आहे. आणि हा कित्ता गिरवत असताना पक्ष फोडणे, कोणताही विचार बाजूला ठेवून सातत्याने दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते आपल्या पक्षात घेणे, म्हणून देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पार्टीला मी चेटकीन म्हटलं. चेटकीन काय करते तर माणसं गिळण्याचं, खाण्याचं काम करते. ही भारतीय जनता पार्टी चेटकीन आहे. ही चेटकीन जी आहे ही दुसऱ्या पक्षातले नेते कार्यकर्ते. अहो फडणवीस साहेब, चेटकीन 12 घर झाल्यावर एक घर सोडते, तुम्ही एक घरी सोडायला तयार नाही. तुमचं काय घोडं मारलं आमच्या सतीश पाटील साहेबांनी. सतीश पाटील साहेब विरोधी पक्ष नेते होऊ नये यासाठी कारस्थान आपण करता. माझा मित्र राजू सातो, त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर एक उमदं नेतृत्व चाललं गेलं. एक ओबीसी समाजाचं एक स्वप्न कुठेतरी भंगलं. म्हणून आदरांजली देत असताना, हळहळ व्यक्त करत असताना श्रद्धांजली म्हणून त्याच्या पत्नीला आमदार करण्याचं काम काँग्रेसने केलं. आणि आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये राहत असताना आम्ही सतीश पाटील साहेबांना विरोधी पक्ष नेता करतो म्हटल्यावर कुठेतरी आमच्या पक्षातही फूट घालत असताना तुम्ही राजीव सारख्या श्रद्धांच्या पत्नीला श्रद्धांजली म्हणून दिलेल्या आमदारकीचाही राजीनामा द्यायला लावता. अहो एवढे आमदार आहे तुमच्याजवळ, एवढे खासदार आहे तुमच्याजवळ, तरी तुम्हाला अजून आमदार पाहिजे, अजून तुम्हाला खासदार पाहिजे. ही भूक कशाची आहे? ही भूक अहंकाराची आहे. आणि बंटी पाटील साहेबांसारखं एक स्वाभिमानी जे नेतृत्व आहे, या नेतृत्वाला आपण कसं अडू शकतो यासाठी अनैतिकतेची आता खालचा निच्चांक त्यांनी गाठलाय असं म्हटल्याची अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे निवडणुकांमध्ये काय झालं, निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपण सगळ्यांनी माध्यमातून पाहिलं असेल
पैसा वाटणं चालू आहे. मतदानाच्या दिवशी पाहिलं असेल की बोगस मतदान आलाय त्याला पकडलं जात आहे. बोगस मतदार पुढे पळतोय, पोलीस मागे पळतोय. बोगस मतदार गाड्याच्या गाड्या भरून आणल्या जातात आहे. बोगस मतदार मंगल कार्यालयामध्ये भरला जात आहे. आणि असा एवढा अहंकार आणि एवढा गुंडागर्दी सर्व करत असताना काँग्रेसचा कार्यकर्ता महाराष्ट्रातला जमिनीमध्ये पाय रोवून त्या ठिकाणी उभा होता. आमचे एकूण 41 नगराध्यक्ष झाले. एकूण 75 ठिकाणी 76 ठिकाणी आमचे दुसऱ्या नंबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिले. 106 नगरसेवक आपले निवडून आले. 2,500 नगरसेवक 2 नंबरवर राहिले. हा आकडा काय दर्शवतोय? हा आकडा हे दर्शवतोय की विचाराची कटिबद्धता ही काँग्रेसच्या मुळात आहे आणि विचाराची कटिबद्धता ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यात आहे. आमचा कार्यकर्ता, आमचा मतदार हा स्वाभिमानी आहे आणि त्यांनी मागच्या निवडणुकीत दाखवून दिलंय की झुकेंगा नहीं साला. आणि कोणाच्या विरोधात झुकणार नाही. तर हा मनुवादी विचार आहे. हिंमत कशी होते देवेंद्र फडणवीसांची कोल्हापुरात यायची आणि एवढं ज्ञान देण्याची. अहो फडणवीस साहेब, तुमचा विचार काय? तुमच्या विचाराने आमच्या गोविंद पानसरेजींच्या छातीत गोळ्या घातलेल्या आहेत. आमचा विचार जो आहे हा शिवाजी कोण होता हा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम गोविंद पानसरेजी करत असताना आपला मनुवादी विचार हा त्यांच्या छातीत गोळ्या घालतो. आपला विचार हा महात्मा गांधींच्या छातीत गोळ्या घालतो. आपला विचार जो आहे तो श्रीमंत शाहू महाराज पंचगंगेवर आंघोळीला जात असताना वेदोक्त मंत्र नाकारून पुराणोक्त मंत्र म्हणत असताना तुमचा विचार हा कुठेतरी बहुजनांना खाली असल्याचं ते चित्र आणि खाली तुम्ही खालचे आहात हे दर्शवतो. हा आपला विचार आहे. इथे आल्यानंतर तुम्ही तुमचा विचार का सांगत नाही? तुम्ही या आमच्या विचाराचे असल्याचे नाटक का करता? हे देखील खुलं आव्हान या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना देत असताना हा सगळ्यांना आपल्याला मी प्रश्न या ठिकाणी विचारू इच्छितो की संविधान काय? छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारा जो विचार आहे, तुकारामांच्या गाथा, अभंग गाथा इंद्रायणीत बुडवणारा जो विचार आहे, सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेण मारणारा जो विचार आहे, हा सगळा विचार भारतीय जनता पक्षाचा विचार आहे. आणि या घाणेरड्या विचाराची लोक जर माझ्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये येऊन जर आपल्या सर्वांच्या पुढे जर उजळ माथ्याने फिरत असतील तर मित्र, मला आपल्याला एक प्रश्न विचारू द्या. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवाल का मशाली? हा प्रश्न मी आपल्याला या ठिकाणी विचारतो. अरे आपण कोण आहोत? आपण पुरोगामी म्हणजे काय? तुम्ही कोल्हापूरकर म्हणजे काय? आपण महाराष्ट्रातले लोक म्हणजे काय? मी बुलढाणा सिंदखेड राजाचा म्हणजे काय? हा सर्व प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा आपण आपल्या विचारांची कास ही धरून ठेवली पाहिजे. आणि ती विचारांची कास जर आपण धरली नाही तर येणारा काळ हा तुम्हाला, मला, आपल्याला कोणाला माफ करणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातली लढाई काय? ही सत्तेची लढाई नाही, ही विचारांची लढाई आहे. आणि या विचारांच्या लढाईच्या अनुषंगानं आपण काँग्रेसच्या पाठीशी राहिलं पाहिजे. हे आव्हान आणि हा मताचा जोगवा आम्ही आपल्याला मागवत आहोत. आमच्याकडून 4 कामं झाले, 2 कामं झाले नसतील, मात्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, जो रांगड्या मातीतला विचार आहे, जो मातृभूमीचा विचार आहे, हाच विचार आम्ही केलाय. आणि भारतीय जनता पक्षाने काय केलंय? तर भारतीय जनता पक्षाला वाटतं की राजसत्ता त्यांच्या हातात असली पाहिजे, धर्मसत्ता त्यांच्यात असली पाहिजे, त्यांचंच फक्त नाव असलं पाहिजे, बाकीच्या सगळ्यांची नावं पुसून टाका. तुमच्या माझ्या वाडवडिलांची, तुमच्या माझ्या महापुरुषांची, प्रेरणास्त्रोतांची नावं ही पुसून काढा. ही लगबग आज भारतीय जनता पक्षाची सुरू आहे.